आज माझ्या सासूबाई आल्या होत्या आणि त्या राशनचे तांदूळ घेऊन आल्या होत्या, कारण माझे संपले होते. तर मी खूप दिवस झाले इडली डोसे बनवले नाही आणि रियाचा खूप हट्ट चालू होता डोसे खाण्याचा. तर त्यांनी आठवणीने आणले होते ते. तर रियूचं लगेच चालू होतं की मला उद्या टिफिनला डोसा पाहिजे. आणि मंथ एंड असल्यावर स्कूलला हाफ डे असतो, म्हणून मी पण म्हटलं हो ठीक आहे, कारण मी हाफ डे सॅटर्डेलाच तिला टिफिनमध्ये असं साऊथ इंडियन वगैरे फूड देते, नाहीतर चपाती भाजी नाहीतर पराठे असं काहीतरीच तिच्या टिफिनला असतं. आणि आज समोरच्या ताईंनी आम्हाला झोका खेळायला बोलवलं होतं, तर म्हटलं त्याच बाण्याने चला साडी घालून घेऊ, थोडेफार फोटो पण काढणं होईल आणि झोका खेळताना मला व्हिडिओसुद्धा बनवायची होती, रील. तर मस्त एन्जॉय केला आणि खूप वर्षानंतर मी झोका खेळला आहे. तर बालपणीच्या आठवणी खूप ताज्या झाल्यात आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. पिहूने पण खूप झोका खेळला आणि नक्षूनेही खेळला. तो तर पहिल्यांदाच मोठ्या झोक्यावर बसला होता. तो खूप खुश होता, म्हणजे खूप हसत होता तो. आणि फोटोही काढले आम्ही खूप. मुलींनी खूप डान्सही केला, रील्स वगैरे बनवल्या आणि खूप गप्पाही मारल्या. आणि संध्याकाळी स्वयंपाकाचा टाईम झाला तरी आमचं काही खेळणं थांबतच नव्हतं. गप्पा मारता मारता संध्याकाळ झाली. मग म्हटलं चला स्वयंपाक करून घ्यायचा आहे. मग नक्षूला झोपू घातला आणि मी स्वयंपाकाला लागली. तर आज पुरी भाजीचाच बेत केला होता, जास्त काही स्वयंपाक केला नाही. आणि रील्स पण बनवायच्या होत्या, तर ते एडिटिंग वगैरे ते सुद्धा करायचं होतं. आणि आज खरंच थकली होती मी. आणि नक्षू खाली खूप खेळला, तर खूप दमला होता, खूप मस्ती केली त्याने सुद्धा, एन्जॉय केला भरपूर. तर मस्त शांत झोपला होता. घरी आल्यावर थोडंफार खेळला तो आणि सारखी उभं राहायचा प्रयत्न चालू आहे त्याचा, पडतो उभा राहतो पडतो. मला ते हेल्मेटमुळे खरंच खूप मदत झाली आहे. खूप टेन्शन फ्री झाले की पडलं तरी जास्त काही म्हणजे लागतच नाही अजिबात, डोक्याला वगैरे तर लागतच नाही. तर शांत तो झोपलेला होता आणि मी पटपट स्वयंपाक सगळं आवरून घेतला आणि भाजी वगैरे पण निवडायची होती. आणि मॅडमचं चाललं होतं मम्मा मला गरम गरम फुगलेलीच पुरी पाहिजे. नक्ष झोपलेला असला की तिला करमत नाही, ती लगेच बोर होऊन जाते, कारण तो जागी असल्यावर दोघांची खूप मस्ती चालते, खूप खेळतात. त्यामुळे ती माझ्यासोबत गप्पा मारत होती. मग आमचे चालू होते स्कूलच्या गप्पा, काय काय केलं स्कूलमध्ये, काय काय नाही. रोज स्कूलवरून आली की आधी सगळं स्कूलमध्ये काय काय झालं काय काय नाही सगळं गप्पा माझ्यासोबत ती शेअर करते. आमची रोजची ती रुटीनच आहे. आणि शक्यतो मी तिला किचनमध्ये जास्त उभं राहू देत नाही, कारण गप्पा मारता मारता ती इकडे तिकडे हात लावते आणि किचनमध्ये सगळ्या वस्तू गरमच असतात. मग त्यामुळे मी तिला लगेच बाहेर पाठवते. आणि बघा आपली इकडे बटाट्याची चटणी झाली, स्वयंपाक सगळा झाला आहे. पिक्केवाल्या मिरच्या मी फक्त ठेचा करण्यासाठी आणते, कारण आमची डाळबाटीचा प्रोग्राम हप्त्यातून 1 ते 2दा तरी असतोच. तर तेव्हा मी डाळबाटीसोबत ठेचा बनवत असते. आणि मी दुधी भोपळा घेतला होता आणि घरी कोणाला सांगितलंच नाही, कारण हे दोघंही खात नाही. दुधी भोपळा म्हटलं तर हातही लावत नाही भाजीला, तर मी न सांगता चुपचाप आणलेला आहे. आणि मला त्याचे धपाटे करायचे आणि त्या धपाट्याची रेसिपी मी तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. आणि आंबट चुक्याची भाजी आणली होती मी, तीही खूप टेस्टी होते. आणि तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, खूप छान लागते फक्त आंबट चुक्याची भाजी. तर बघा आपल्या गप्पा मारता मारता इथे माझं भाजीपालाही निवडून झालेला आहे आणि मस्त स्वच्छ आता हे धुवून घेते आणि कोरडे करून घेते. बाकी भाजी पॅक वगैरे करून ठेवते. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत मला नक्की कळवा, कारण तुमच्या कमेंटने माझ्यामध्ये प्रोत्साहन येईल की अजून व्हिडिओ करावं, अजून नवीन नवीन गोष्टी तुमच्यासमोर घेऊन याव्यात. आणि माझ्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा. तर आता पटकन किचन आवरून घेते, सर्व काम झालंय आता. आणि नक्ष तर फक्त उभं राहायचं चालू आहे त्याचं, पळतो घरभर सगळीकडं पळतो, पण हे उभं राहायचा प्रयत्न जर अवघडच वाटते मला. ते हेल्मेट आहे म्हणून काही टेन्शन वाटत नाही की लागत नाही पडलाय तरी, पण खूप जास्त पडतोय, उभा राहतो पडतो, एक हात सोडून देतोय मुळात, त्यामुळे जास्त पडतोय तो. आणि पिहू चॉकलेट घेऊन येते स्कूलमधून, कारण मी तिला चॉकलेट खाऊ देत नाही. तिने चॉकलेट खाल्लं की लगेच तिचं पोट दुखतं, म्हणून मी तिला चॉकलेट्स वगैरे घरीच बनवत असते, बाहेरचं काहीच खाऊ देत नाही. तर ती आठवणीने घरी घेऊन येते आणि आल्या आल्या मला देते, म्हणजे नक्षूला देते, पण तो झोपलेला आहे म्हणून तिने मला दिलं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.